रोजच्या नवीन घडामोडी बघत रहा आपल्या पुष्पावंती न्यूज चॅनलवर। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस। कोंबडी कापणीच्या सुरीने पत्नीचा गळा चिरून हत्या, खून करणारा पती स्वतःहून पोलीस ठाण्यात समर्पण। खुनाच्या घटनेने परिसरात एकच खळबळ। पुसद प्रतिनिधी वसंतनगरातील टिपू सुलतान चौकालगत असलेल्या राहत्या घरी पतीने पत्नीचा कोंबडी कापण्याच्या सुरीने गळा चिरून हत्या केली आहे। पत्नीला ठार मारणारा पती स्वतःहून पोलीस ठाण्यात जाऊन समर्पण झालाय। ही दुर्दैवी घटना दिनांक 8 जून 2025 रोजी रात्री 3च्या दरम्यान घडली आहे। खुनाच्या घटनेने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली। सानिया मोहम्मद आसिफ कुरेशी, लग्नानंतर वय वर्ष अंदाजे 22, राहणार टिपू सुलतान चौक असे खून झालेल्या नवविवाहित महिलेचे नाव आहे। तर आसिफ शफी कुरेशी, वय वर्ष 28, राहणार टिपू सुलतान चौक असे खून करून स्वतःहून अटक झालेल्या पतीचे नाव आहे। वसंतनगर पोलीस ठाण्याच्या सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार आसिफ व सानिया यांचे सुमारे 2 वर्षापूर्वी रीतिरिवाजाप्रमाणे विवाह झाला होता। आसिफ कोंबडीच्या दुकानात कोंबड्या कापून त्या विकून उदरनिर्वाह करत होता। कंधार तालुक्यातील सावर येथून पुसदला विवाह करून आल्यानंतर त्यांच्यात कुठल्या ना कुठल्या कारणाने नेहमीच वाद निर्माण होत होता। सततच्या भांडणाला कंटाळून सानिया माहेरी निघून गेली होती। अशातच 2-3 दिवसांपूर्वी समाजातील काही लोकांनी तिला समजूत घालत पतीच्या घरी पाठवण्यात आले होते। घटनेच्या काही तासांपूर्वीच पती पत्नीमध्ये वाद झाला होता। त्यानंतर मारहाण करत पत्नीला सुरीने गळ्यावर मारून तिला सोडल्याने तिचा जागीच तडफडून मृत्यू झाला। त्यानंतर तो स्वतःहून ठाण्यात हजर झाला। घटनेची माहिती वसंतनगर पोलिसांना कळताच आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे। मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या माहेरी कुटुंबियांना कळताच त्यांनी पुसद गाठले होते। मृत्यू झालेल्या नवविवाहितेचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदनाकरिता दाखल करण्यात आला होता। घटनास्थळी वसंतनगर पोलीस ठाण्याच्या पथकासह यवतमाळ येथील फॉरेन्सिक टीम घटनेच्या ठिकाणचा पंचनामा करण्यासाठी दाखल झाली होती। वृत्त लिहेपर्यंत वसंतनगर पोलीस ठाण्यामध्ये कोणीही फिर्याद दिलेली नव्हती, त्यामुळे अधिकृत माहिती कळू शकली नाही।